इनिशियल अप्रूव्हल म्हणजे काय बरं? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर अप्रूव्हल येतं. अप्रूव्हल म्हणजे नक्की काय? हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी घेत असताना अप्रूव्हल हा शब्द आपल्या कानावर पडतो. पडतो ना? त्याचाच हा व्हिडिओ आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. सोनल हेल्थ गाईड या चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत आहे. आणि मी जे व्हिडिओ बनवते, मला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देताय, मला खूप छान वाटते. त्यानिमित्तानं नवीन नवीन टॉपिक शोधावेसे वाटतायत, नवीन नवीन व्हिडिओ करावेसे वाटतात. खास तुमच्यासाठी हा चॅनल आहे. माझ्या चॅनलवरती हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड आणि जे काही वुमन्स हेल्थ रिलेटेड टॉपिक आहेत ते सगळे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि जे काही तुम्हाला टॉपिक लागणार आहेत तेही मला तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. ठीक आहे, चला तर मग. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आपण ॲडमिट होतो त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे पॉलिसी आहे का हे विचारलं जातं. मेडिक्लेम डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला विचारलं जातं किंवा रिसेप्शन काउंटरला विचारतात, तुमच्याकडे पॉलिसी आहे का बरं? बरं, पॉलिसी आहे, कोणती आहे? पॉलिसीचे डिटेल्स मागून घेतले जातात. त्यावेळेस तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्ही त्यावेळेस देता. ठीक आहे. कॅशलेस प्रोसेससाठी इनिशियल अप्रूव्हल किती महत्त्वाचं असतं ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्ही सगळे KYC डॉक्युमेंट TPDSला जमा करता, बरोबर? त्याबरोबर तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये एक प्री ऑथरायझेशनचा फॉर्म माहीत असेल, कदाचित नसेल माहिती तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे, तो नक्की नक्की बघा. आणि प्री ऑथरायझेशन रिक्वेस्टचा फॉर्म, KYC डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, मेन पॉलिसी होल्डरचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हेल्थ कार्ड, हे सगळे डिटेल्स तुम्हाला कंपनीला पाठवावे लागतात. म्हणजे तुम्हाला नाही बरं, TPA काउंटरला हे डिटेल्स सगळे एका फोल्डरमध्ये ते सेव्ह करतात. तुम्ही हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तुम्हाला काय होते, तुम्हाला काय ट्रीटमेंट द्यायची, ते प्री ऑथ फॉर्म भरतात. त्याच्यानंतर तुमचे KYC डॉक्युमेंट आणि हे हेल्थ कार्ड, हे सगळं इन्शुरन्स कंपनीला ते पाठवतात. आता इन्शुरन्स कंपनीला किंवा TPAला पाठवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ती केस व्हेरीफाय होते. तुम्ही खरंच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात का? कदाचित तुम्हाला कॉलही येतो. समजा स्टार हेल्थची पॉलिसी तुमची, स्टार हेल्थमधून तुम्हाला कॉल येतो की तुम्ही ॲडमिट झाला का? तुम्हाला त्रास होतोय? तुम्हाला कसला त्रास होतोय? किंवा व्हेरिफिकेशनला सुद्धा हॉस्पिटलमध्ये लोक येतात. त्यावेळेस तुमची सगळी डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. तुमचं हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय होतंय, तुम्ही कशा संदर्भात ॲडमिट झाले आहात, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा काही केसमध्ये नाही पण पाहिलं जात, डॉक्युमेंट पाठवले TPDSनी, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 तासाच्या आतमध्ये एक मेसेज येतो. आता तुमचा जर नंबर तिकडे सेव्ह असेल तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमची जी काही पॉलिसी आहे तिथे तुम्ही नंबर इनरोल केला असेल तर त्याच्यावर एक मेसेज येतो. इनिशियल अप्रूव्हल, क्लेम रिजेक्ट किंवा क्वेरी, ह्या 3 गोष्टीमध्ये मेसेज येतो. पण बऱ्यापैकी इनिशियल अप्रूव्हल येतं. इनिशियल अप्रूव्हल म्हणजे अंदाजे हॉस्पिटल काय करतं, तुमचा 3-4 दिवसाचा फिवरचा खर्च किंवा तुम्हाला डेंग्यू झाला तर 40,000 रुपये पाठवून देतात. ते 4 दिवस स्टे आहे, पेशंटला एवढा एवढा त्रास होतोय आणि ते अंदाजे पाठवून देतात. डिलक्स रूमचं किंवा तुमची जी काही पॉलिसीमध्ये कव्हरेज आहे त्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर ते सुद्धा अंदाजे 10,000 पाठवतात. आता तुम्ही ह्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही की बापरे 10,000च कसं काय अप्रूव्हल आलं, 10,000च इनिशियल अप्रूव्हल आलं, टेन्शन घेऊ नका. एक अंदाजे इन्शुरन्स कंपनी मेल करते, एक टेंटेटिव्ह अमाऊंटचं एक लेटर असतं, त्याला इनिशियल अप्रूव्हल असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतात. तुमची कंपनी कोणती आहे, तुमचं इनिशियल अप्रूव्हलमध्ये किती अमाऊंट अप्रूव्ह झाली, तुम्हाला काय काय कव्हरेज आहे, ते सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये मी तुम्हाला एक डेमो दाखवते, थांबा. बघा, हे डिटेल्स पाहिले तुम्ही, ह्याला इनिशियल अप्रूव्हल म्हणतात. त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नाव असतं, त्याच्यामध्ये क्लेम नंबर असतो, पेशंटचं नाव असतं, पॉलिसी नंबर असतो, पॉलिसीची डेट काय आहे, पॉलिसी एक्सपायर कधी होणार आहे, कॅटेगरी काय आहे, त्याचं डायग्नोसिस काय आहे, क्लेम अमाऊंट किती केलेली आहे पेशंटनी, हे सगळं दिलेलं असतं. ठीक आहे. स्क्रोल करून बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये हे 30,000चं इनिशियलसाठी पाठवलं होतं, 25,000चं अप्रूव्हल आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे जे इन्स्ट्रक्शन असतात ते वाचायचे आणि हे सगळे टर्म कंडिशन पाहायचे. ठीक आहे. टाटा यायची. ओके, आलं तुमच्या लक्षात? ह्याला इनिशियल अप्रूव्हल म्हणतात, इनिशियल अप्रूव्हल. ओके.
चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि असेच नवीन नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे. तुम्हाला काही टॉपिक हवा असेल, हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करू शकता. मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. आणि पॉलिसी नसेल घेतली तर लवकरात लवकर पॉलिसी घ्या. धन्यवाद.